नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आत्ताची जी परिस्थिती आहे स्टॉक मार्केटमधली, तर ती खूप संभ्रमणाची निर्माण झालेली आहे. तर जे इन्व्हेस्टर आहेत, तर त्यांना कुठे इन्व्हेस्ट करावं हेही समजत नाही आहे. तर यामध्ये कन्फ्युजन एकाच गोष्टीचं आहे, की लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करावं की स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करावं. तर हेच कन्फ्युजन तुमचं या भागामध्ये आपण आज क्लिअर करणार आहोत. तर शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला समजेल की आपण लार्ज कॅप बेटर आहे की स्मॉल कॅप बेटर आहे. बहुतेक इन्व्हेस्टर ही चूक करतात की बिग तुम्हाला रिटर्न दिसतं, चांगलं रिटर्न दिसतं आणि त्यात ते फसले जातात. तर होतं काय की स्मॉल कॅप जे स्टॉक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला रिटर्नही खूप चांगलं मिळतं, परंतु ते खूप व्हॉलाटाईल असतं आणि ते तिथेच फसतात. आणि त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती खूप त्याच स्टॉकमध्ये जास्त असते की तिथे त्यांना रिटर्न जास्त भेटत असतात. आणि कालांतराने काय होतं की ते स्टॉक्स खाली जातात आणि पटकन खाली जातात. ॲज कम्पेअर टू लार्ज कॅप जे स्टॉक असतात, तर ते तेवढ्या प्रमाणात खाली जात नाहीत. कारण त्यांचं फंडामेंटल हे स्ट्रॉंग असतं आणि हेच समजत नाही. अ, आणि दुसरं असं पण होतं की सेफ आहेत म्हणून लार्ज कॅपमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. तर दुसरीकडे असंही होतं की काही इन्व्हेस्टर जे असतात, की ते फक्त लार्ज कॅपमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. तर मित्रांनो, की आपला दोन्हीही आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजेत. कारण आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे? रिटर्न व्हर्सेस सेफ्टी कन्फ्युजन. तर या आपण दोन्हीही दूर करणार आहोत. तर आता यामध्ये आपल्याला एक समजून घेणं महत्त्वाचं आहे, की एक्झॅक्टली लार्ज कॅप म्हणजे काय आणि स्मॉल कॅप म्हणजे काय? मित्रांनो, लार्ज कॅप कंपनी ज्या कंपनीज असतात, त्या कंपनीज म्हणजे की भारतातल्या जवळपास 100 चांगल्या कंपन्या म्हणजे त्यामध्ये त्यांचं फंडामेंटल चांगलं असतं, त्यांचा मार्केट कॅप चांगला असतो. तर अशा कंपन्या ज्या असतात त्या हाय टॉप 100 कंपनीजमध्ये त्या निवडले जातात. तर त्या कशा शोधायच्या ते आपण बघूया. तर यांचं काय असतं की त्या 100 कंपन्या त्यांचा जो बिझनेस आहे तो खूप चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालेला असतो. त्यानंतर त्यांचा इन्कम हा स्टेबल असतो. त्यानंतर रिस्क ही त्याच्यामध्ये लोअर असते. ह्या म्हणजे लार्ज कॅप कंपन्या. लार्ज कॅप कंपन्या. अजून एक त्यांच्या मागचा जर ओळखायचे असेल आपल्याला लार्ज कॅप कंपन्या, तर त्यांचा जो मार्केट कॅप आहे, तर तो 20,000 करोडच्या पेक्षा जास्त असायला पाहिजे. अशा कंपन्या ज्या असतात, त्या लार्ज कॅप कंपन्या असतात. जर एक्झाम्पल द्यायचं जर झालं लार्ज कॅप कंपन्यांचं आपल्याला रिलायन्स, TCS, HDFC बँक हे 3 एक्झाम्पल तुम्हाला जस्ट देत आहे. तर ह्या झाल्या एक लार्ज कॅप कंपन्या. सिम्पली जर मिनिंग असेल लार्ज कॅप कंपन्याचं, तर लार्ज कॅप कंपनी इज इक्वल टू स्टॅबिलिटी प्लस सेफ्टी. हे जर सिंपल फॉर्म्युला जर आपण लक्षात ठेवला, तर आपल्याला खूप हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला हे खूप इझिली जाईल पुढच्या आपल्या जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिटर्न जर चांगले हवे असतील, चांगल्या इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल, तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला ह्या बेसिक मुद्दे आपण हे समजून घेतले पाहिजे. वेअरएज स्मॉल कॅप कंपनीज म्हणजे स्मॉल कॅप ज्या कंपन्या असतात, तर त्या कुठल्या असतात? तर त्या ज्या कंपन्या असतात त्या 250च्या पुढच्या कंपन्या असतात. म्हणजे फर्स्ट 251 प्लस. म्हणजे जर तुम्ही जर बघायला गेलं तर टॉप 100 कंपन्या जर असतील, तर ह्या सगळ्या लार्ज कॅप कंपन्या असतात. त्याच्यानंतर येतात मिड कॅप कंपन्या आणि त्याच्या खालोखाल ज्या असतात त्या स्मॉल कॅप कंपन्या असतात. स्मॉल कॅप कंपन्यांचा जो मार्केट कॅप असतो, तर साधारणतः तो 500 करोड टू साधारणतः 5,000 करोड. 500 टू 5,000 करोड. तर ह्या दरम्यानच्या ज्या कंपन्या असतात, तर त्या स्मॉल कॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात मार्केटमध्ये. परंतु ह्या कंपन्या मार्केटमध्ये काम करत असताना ह्या कंपन्यांचं व्हॉलॅटिलिटी खूप जास्त असते. यांच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त असतं. या वाढतात तर खूप फास्ट वाढतात आणि त्यांचं रिटर्नही चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटतं. परंतु ज्यावेळेस त्या पडायला लागतात, तर त्या स्टॉक त्यांचा जो रिव्हर्स घेतो, तर त्या पद्धतीने रिव्हर्सही खूप फास्टली घेतो. आणि ॲज कम्पेअर टू जर लार्ज कॅप जर बघायला गेलं, तर या कंपन्या खूप फास्ट पडतात आणि त्यामुळे आपलं रिटर्नही त्या पद्धतीने निगेटिव्हली होतं. सिम्पली याच्यामध्ये जर आपल्याला फॉर्म्युला जर बघायचा असेल स्मॉल कॅपचा, तर स्मॉल कॅप जर डिफाईन करायचं जर आपण ठरवलं, की याच्यामध्ये स्मॉल कॅप इज इक्वल टू हाय रिस्क प्लस हाय रिवॉर्ड. तर हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपल्याला हेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कन्क्लुजन याच्यात जर करायचं ठरलं आपण स्मॉल कॅपचं,
तर रिस्क जास्त तर रिटर्न जास्त. या छोट्याशा प्रेझेंटेशनद्वारे आपण समजून घेऊया की स्मॉल कॅप वर्सेस लार्ज कॅप कंपन्यांचं आपण महत्त्व काय आहे आणि विच इज सेफर, म्हणजे कुठली ही इन्व्हेस्टमेंट किंवा ही आपल्याला महत्त्वाची ठरणार आहे आणि कुठली सेफ आहे. तर तुमची निवड काय असणार आहे, की जास्त परतावा की सुरक्षित गुंतवणूक? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराने विचारला पाहिजे. सामान्य इन्व्हेस्टर जे असतात तर त्यांना काय हवं असतं, की आपल्याला रिटर्न हे लवकर मिळायला पाहिजे असतं आणि तिथेच आपला तोटा होतो. जर योग्य माहितीशिवाय जर आपण गुंतवणूक जर केली नाही तर मोठं नुकसान आपल्याला होऊ शकतं. त्यामुळे याच्या मागची जोखीम समजून घेणं आपण हे खूप गरजेचं आहे. तर लार्ज कॅप कंपन्यांबद्दल आपण समजून घेतलं आहे, पण याच्यामध्ये आपण बघूया की एक्झॅक्टली लार्ज कॅप कंपनी ह्या काय असतात. तर मोठ्या कंपनी ज्या असतात तर त्याच्यामध्ये धोका हा कमी असतो. त्यांची जी काही वाढ होत जी असते ती ही कन्सिस्टन्सली होत असते त्यांची आणि ती स्थिर असते. तर लार्ज कॅप कंपन्या ह्या ज्या असतात तर ह्या बाजारातील सर्वात मोठ्या कंपन्या असतात आणि त्यांचा जो काही ट्रॅक रेकॉर्ड असतो तो स्टेबल असतो. या कंपन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध झालेला असतो आणि त्या आर्थिक अस्थिरतेच्या काळातही टिकून राहतात. जसे की आजचा जो काळ चालू आहे, युद्धाचा काळ चालू आहे, तर या काळातही आपण बघतोय की ह्या ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत तर ह्या त्या प्रमाणात पडत नाहीयेत. सगळ्या कंपन्या आता सध्या निगेटिव्हला जातात, परंतु ज्या वेळेस काहीतरी न्यूज येते त्यावेळेस सगळ्या कंपन्या पडतात, पण लार्ज कॅप कंपन्या ज्या आहेत त्या प्रमाणात पडत नाहीत. आणि ज्या बाउन्स बॅक होतात तर त्या पहिल्या लार्ज कॅप कंपन्या ह्या त्या स्टेबली प्रमाणात बाउन्स बॅक होतात आणि स्मॉल कॅप कंपन्या ह्या खूप व्हॉलटाईल असतात आणि त्या फास्टली बाउन्स बॅक होतात आणि परत फास्टली रिटर्न बॅक पण होतात. तर त्या प्रमाणात ह्या ज्या मोठ्या कंपन्या असतात, लार्ज कॅप कंपन्या असतात, त्या रिटर्न येत नाहीत. तर ह्या मागचं हे महत्व आहे. लार्ज कॅप कंपन्यांचं जर एक्झाम्पल आपल्याला जर द्यायचं राहिलं तर रिलायन्स, TCS, HDFC, तर या कंपन्यांमध्ये ही रिस्क ही कमी आहे. तर या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करता खूप ह्या बेटर कंपन्या असतात. जर तुम्हाला जर परतावा त्या प्रमाणात पाहिजे असेल तर या कंपन्यांमध्ये तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरशी संपर्क करून तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर तुम्हाला लॉंग टर्म जर सेफ्टी हवी असेल तर टॉप 100 कंपन्यां तुम्ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही केलेली काही हरकत नसते. तर ती कशी ओळखायची, तर टॉप 100 कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्यामध्ये जर त्याचं मार्केट कॅप 20,000 करोडच्या जास्त असेल तर अशा कंपन्या तुम्ही चॉईस करायच्या आहेत. स्मॉल कॅप कंपन्यांचं बघूया आपण की स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये आपल्याला ही जी ग्रोथ आहे तर ही ग्रोथ खूप हाय होत असते. तर यामध्ये रिटर्नही जास्त असतं आणि जोखीमही जास्त असतं. तर स्मॉल कॅप कंपन्यांचे जे काही स्टॉक्स असतात ह्या उच्च वाढीची क्षमता यामध्येही असते, परंतु जास्त अस्थिरता आणि जोखीमही यामध्येच असते. तर या कंपन्या लहान असतात, त्यांचं मार्केट कॅप लहान असतं. 500 करोड म्हणजे 500 करोड ते 5,000 करोड यांच्या दरम्यान यांचं मार्केट कॅप असतं. तर या कंपन्या खूप व्हॉलटाईल असतात मार्केटमध्ये. तर यामध्ये नुकसान होण्याचंही तेवढंच आपल्याला रिस्क असते. त्यामुळे आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या जे काही इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असेल त्याच्याशी डिस्कस करून ना तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. साधारणतः एक कंपॅरिझनचं चार्ट मी तुमच्या समोर ठेवत आहे की लार्ज कॅप वर्सेस स्मॉल कॅप. तर यामध्ये रिस्क हा एक फॅक्टर केलेला आहे, रिटर्न फॅक्टर केलेला आहे आणि स्टॅबिलिटी. तर लार्ज कॅपमध्ये ही रिस्क लो आहे, तर स्मॉल कॅपमध्ये रिस्क हाय आहे. तर रिटर्न हे मॉडरेट भेटतं लार्ज कॅपमध्ये, तर याच्यामध्ये स्मॉल कॅपमध्ये रिटर्न हाय भेटतं आणि स्टॅबिलिटी ही हाय आहे लार्ज कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये जर बघायला गेलं तर स्टॅबिलिटी ही लो आहे. आता रिस्क वर्सेस रिटर्न हे काय आहे हे आपण समजून घेऊया. तर हे खूप महत्वाची बाब आहे याच्यामध्ये. तर याच्यावरच सगळं डिपेंड असतं, कारण जो कोणी इन्व्हेस्टर आहे तर यावरतीच त्याची ही सगळी मार्केटमध्ये जर त्यांनी एंट्री केलेली असते तर याच गोष्टीवरती त्यांनी डिपेंड असते. त्याची रिस्क जेवढी त्यांनी घेतलेली असती तेवढं त्याला रिटर्न जास्त मिळतं आणि जे कमी रिस्क घेतात त्यांना रिटर्नही तेवढ्याच प्रमाणात मिळत असतात. तर हा भाग आपण समजून घेणं गरजेचं आहे की जोखीम आणि परतावा याचा थेट संबंध आहे. कारण कमी जोखीम घेणारे जे असतात त्यांना कमीच परतावा मिळत असतो त्यांना, म्हणजे कमी रिस्क कमी रिटर्न.
तर जे जास्त जोखीम घेतात त्यांना जास्त परतावा मिळतो. आणि जे लार्ज कॅप कंपन्या आहेत त्यामध्ये ही आपला दिसतंय की मॉडरेट प्रकार म्हणजे कमी मर्यादित आपल्याला रिटर्न हे भेटत असते. आणि स्मॉल कॅप ज्या कंपन्या असतात तर यामध्ये ही रिस्क जास्त असते आणि त्याचं रिटर्नही खूप त्याप्रमाणे मिळतं आपल्याला. आणि हे त्याचं बेसिक आहे, त्याचं मूलभूत तत्व हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या गुंतवणुकीसाठी हे दोन्ही पॅरामीटर्स हे खूप महत्वाचे आहेत आणि हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप या दोन्ही भागांमध्ये. आता मित्रांनो, सगळ्यांना हा प्रश्न पडत असतो की नेमकी हे सुरक्षित कोणतं आहे, लार्ज कॅप की स्मॉल कॅप. ऑब्विसली जर हे फंडामेंटल्स जर आपण बघितले तर लार्ज कॅप हेच सुरक्षित आहेत. पण हा प्रश्न तुमचा आहे. हे जे आपलं अनालिसिस आपल्याला समोर दिसतं आहे तर यामध्ये लार्ज कॅप हे सुरक्षित आपल्याला दिसतंय. परंतु हा प्रश्न शेवटी तुमचाच आहे की तुम्हाला कितपत रिस्क घ्यायची आहे आणि तुम्ही किती रिस्क घेण्याचे कॅपेबल आहात. तर आपल्याला कोणतं सुरक्षित दिसतंय की लार्ज कॅप सुरक्षित दिसतंय, कारण याच्यामध्ये ह्या कंपन्या स्थिर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये जोखीम कमी आहे, त्यानंतर याच्यामध्ये रिटर्न हे आपल्याला फिक्स रिटर्न भेटतं, जवळपास स्टेबल रिटर्न मिळतं. फिक्स म्हणण्यापेक्षा की स्टेबल रिटर्न आपल्याला याच्यामुळे मिळतं. विश्वासार्ह परतावा हे यामध्ये आपल्याला मिळतं, म्हणजे स्टेबल रिटर्न मिळतं. आणि स्मॉल कॅपमध्ये हे जोखमीचं आहे, याच्यामध्ये रिस्क आहे. यामध्ये अस्थिर बाजार ज्यावेळेस असतो जसा आत्ताच्या कंडिशनला आहे, त्यामुळे जास्त जोखीम याच्यामध्ये आहे. तुमचा जो लावलेला पैसा आहे तो परत आपल्याला त्याच मध्ये रिटर्न भेटेल याची शाश्वती नसते. तर ही आपण जोखीम आपली समजून घेतली पाहिजे. पण रिअल एक्झाम्पल बघूया की पर्सन ए आहे आणि एक पर्सन बी आहे. तर कोणती रणनीती चांगली आहे याच्यावरून आपल्याला समजेल की पर्सन ए आहे यांनी काय केलेलं आहे की लार्ज कॅप कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. लार्ज कॅप गुंतवणूकदार आहे तो. तर त्याचा 80% जो लार्ज कॅपमध्ये पोर्टफोलिओ आहे त्याचा. आणि त्याची जर आपण जर बघितली 80% त्याचा जर पोर्टफोलिओ असेल त्याचा, तर त्याची जी स्थिर वाढ आहे त्याची वर्षाला 10 ते 12% एवढी होत आहे. त्यामुळे काय होतं, त्याला त्रास कमी होते, कमी तणाव येतोय, त्याला शांत झोप लागते. पण मित्रांनो, आजच्या अनस्टेबल मार्केटमध्ये ज्यांना जर शांत झोप लागत असेल तर तो खरा चांगला इन्व्हेस्टर आहे मित्रांनो. तर हे खूप पीस खूप महत्वाचं आहे. कारण आज ट्रम्प इकडे काहीतरी बोलतात आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी लगेच मार्केट चेंज होत आहे. आणि आज असं झालंय मित्रांनो की इकडे टायमिंगचा एवढा डिफरन्स आहे. इकडे ट्रम्पने एखादं वाक्य केलंय आणि तिकडे इराणने तोपर्यंत ऐकेपर्यंत हा त्यांचा टायमिंगचा डिफरन्स असल्यामुळे आपल्या इंडियन मार्केटमध्ये एवढं व्हॉलॅटिलिटी निर्माण झालेली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये काय होईल हे कुणी सांगू शकत नाही. तर एवढी व्हॉलॅटिलिटी याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या टाईपचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे. तर याने खूप आपल्याला हा फायदा होणार आहे की आणि आपली ही जी रिस्क आपल्याला ही कमी करायची आहे. तर आपल्याला स्मार्ट इन्व्हेस्टर जर बनायचं असेल तर नक्की आपल्याला रिस्क ही आपली कमी असायला पाहिजे. तर शांत झोप ही आपल्याला लागलीच पाहिजे मित्रांनो. आणि जर असं जर असेल आपल्याला, जर पीस ऑफ माइंड असेल तरच आपल्या जीवनामध्ये ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण होणार आहे. लॉंग टर्म पोर्टफोलिओ, लॉंग टर्म आपल्याला जी काही वेल्थ आहे ती आपल्या जीवनामध्ये बिल्टअप होणार आहे. आपला जो दुसरा इन्व्हेस्टर आहे बी इन्व्हेस्टर, त्याने काय केलं आहे की त्याचा 90% पोर्टफोलिओ स्मॉल कॅपमध्ये टाकलेला आहे. आणि स्मॉल कॅपमध्ये आपल्याला दिसतंय की अस्थिर परतावा आहे, जवळपास -30 टू +50, म्हणजे हा ॲव्हरेज कुठेतरी असं असतो, मायनसलाही जातो प्लसलाही जातो. तर यामुळे यामुळे पॅनिक सिच्युएशन येण्याची शक्यता असते. आणि उच्च तणाव जर आला, स्ट्रेस आला आपल्याला, तर बॉडीवरती त्याचा इफेक्ट आपल्याला होऊ शकतो. बऱ्याच जण जे लोकांना आहेत याचमुळे स्ट्रेस येतो खूप. तर आपल्याला स्ट्रेस फ्री असेल तर तुम्ही समजू शकता की तुमचा हा चॉईस कुठला असला पाहिजे. तर ह्या दोन एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय की लार्ज कॅप गुंतवणूकदार हा जरी रिटर्न त्याचा 10 ते 12% असेल तर तो रिलॅक्स आहे. आणि जो बी इन्व्हेस्टर आहे तर तो स्ट्रेसमध्ये आहे, पण त्याचा रिटर्न जास्त आहे, कारण त्याला रिटर्न पाहिजे असतं. त्याचा पर्पजच तो असतो की त्याला हाय रिटर्न हवे असतं. तर आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा या सगळ्या इन्व्हेस्टमेंट प्रोसेसमध्ये आपण नेहमी काही चुका करत असतो. तर त्या चुका काय आहेत ते आपण पहिले समजून घेऊया. की डायव्हर्सिफिकेशन आपण यामध्ये करत नाही. तर लार्ज कॅपमध्ये फक्त लार्ज कॅपमध्येच इन्व्हेस्टमेंट करतो, स्मॉल कॅपमध्ये मध्ये स्मॉल कॅपमध्ये करत असतो.
मिड कॅप म्हणलं की मिड कॅपमध्ये करत असतो. तर आपला हा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्या केसमध्येही तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. डायरेक्ट स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तरीही तुमचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. तर एकाच प्रकारच्या स्टॉकमध्ये सर्व पैसे गुंतवणूक करणे म्हणजे जोखीम वाढवणे हेच आहे. विविधता नसलेल्या एका क्षेत्रातील घसरण संपूर्ण पोर्टफोलिओला धोका निर्माण करते. आपण बघतो आहे की एखाद्या जर सेक्टर जर खाली गेलं, समजा मेटल सेक्टर जर खाली गेलं तर मेटल सेक्टर सगळं खाली जातं. आयटी जर आपण बघतोय की आता जर बघितलं की आयटी सेक्टर कसं खाली जात आहे, तर आयटी सेक्टरच्या सगळ्या कंपन्या त्यामुळे खाली जातात आणि आपला पोर्टफोलिओ त्यामुळे डाऊन होतो. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाय असला पाहिजे. सगळ्या सेक्टरच्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात असल्या पाहिजे. आणि मग होतं कसं की आपण मग अशा पोर्टफोलिओ आपला डाऊन व्हायला चालला की आपण पॅनिक होतो आणि सेलिंग चालू करतो. बाजार खाली गेल्यावर घाबरून आपण विक्री चालू करतो आणि ही खूप मोठी चूक करत असतो. आणि भावनिक निर्णय घेतल्याने दीर्घकालीन जो आपण नफा कमावलेला असतो तो नफा आपण सगळा गमावून बसतो आणि हा तोटा आपला निश्चित होतो आणि आपण बाजारातून बाहेर पडतो. तर ही खूप मोठी चूक आपण यावेळेस करत असतो. स्मार्ट रणनीती मित्रांनो यामध्ये आपल्याला करायची आहे. त्यामध्ये आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे. स्मॉल कॅप, लार्ज कॅप अशा कंपन्या आपण चॉईस करायच्या आहेत. तर 70% तुमचा पोर्टफोलिओ हा लार्ज कॅपमध्ये असला पाहिजे. 70% जो आहे तुमचा पोर्टफोलिओ तर लार्ज कॅप कंपन्या तुम्ही चॉईस करायच्या. त्याच्यामध्ये 100 ज्या प्रॉफिटेबल कंपन्या आहेत तर या तुम्ही चॉईस करायच्या. त्यानंतर स्मॉल कॅप कंपन्यामध्ये तुमचा 30% असला पाहिजे. म्हणजे हा रेशिओ जर तुमचा डिवायडेड असेल, डायव्हर्सिफाईड असेल तर तुम्हाला जे रिटर्न आहे त्या पद्धतीने तुमचं रिटर्न तुम्हाला मिळणार आहे. तर हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर तुम्हाला रिटर्न त्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर तुमची काय चॉईस असणार आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. एक महत्त्वाचा भाग बघूया की इन्व्हेस्टमेंट करत असताना लार्ज कॅपमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करायचं आणि स्मॉल कॅपमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करायचं. तर लार्ज कॅप कंपनीजमध्ये आपण कधी इन्व्हेस्टमेंट करायचं, तर ह्या बेस्ट कधी असतात की जे बिगिनर्स असतात आणि ज्यांना सेफ इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग चांगलं करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हे लार्ज कॅप हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना स्टॅबिलिटी पाहिजे असेल त्यांनी विशाल लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. त्या कंपन्या खूप स्टेबल कंपन्या आहेत लार्ज कॅपमध्ये. तर 100 प्रॉफिटेबल कंपन्या आहेत यामध्ये लार्ज कॅपमध्ये बघावी. तर स्मॉल कॅपमध्ये तुम्ही केव्हा इन्व्हेस्टमेंट करा. तर यामध्ये पण तुमची स्ट्रॅटर्जी तुम्ही ठेवली पाहिजे. जसे लार्ज कॅपमध्ये असाल तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचा होरायझन आहे 5 ते 10 वर्षाचा असायला पाहिजे. त्यानंतर तुमची हाय जी रिस्क आहे, हाय रिस्क घ्यायची तयारी असायला पाहिजे तुमची आणि तुमचा पोर्टफोलिओ तुमचा डायव्हर्सिफाय असायला पाहिजे. तरच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो. याच्यातला महत्त्वाचे मुद्दे काय आहेत हे आपण समजून घेऊया आजच्या या भागातले. म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली आपण काय करायला हवंय. तर लार्ज कॅप हे सेफर आहेत. त्यानंतर स्मॉल कॅप हे ग्रोथ देतो. त्यानंतर बॅलन्स आपलं आवश्यक आहे. त्यानंतर लॉंग टर्म थिंकिंग ही खूप महत्वाची आहे. या तुमचा प्रेफर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ कोणता आहे? तर हे मला नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा. लार्ज कॅप की स्मॉल कॅप? जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये, महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, बघत राहा. धन्यवाद. नमस्कार.